चालतंय का नाही असं. आणि पुढच्या वेळी काय झालं, उसाचं बिल लवकरच आलं नाही आणि लयच कमी आलं, पडलाच दर. तर मग काय लगेच असं नाराज होऊन चालतंय. म्हणजे सुख आलं की हुरळून जाते आणि दुःख आलं की खचून जाते. पण शांती कशी असावी, तर सुख आलं तरी हुरळून गेलं नाही पाहिजे आणि दुःख आलं तरी खचून गेलं नाही पाहिजे. एक वाक्य बोलतो पहा, एक वेळी दुःख पचवणं खूप सोपं आहे, पण सुख पचवणं खूप अवघड आहे. म्हणजे सुख आलं की माणूस हुरळून जातो आणि दुःख आले की माणूस खचून जातो. पण शांती असेल तर तो माणूस हुरळूनही जात नाही आणि खचूनही जात नाही. अशी शांती होती नाथ महाराजांच्या जीवनामध्ये. अजून नाथ महाराज कसे होते, तर नाथ महाराजांची वंश परंपरा आपण पाहूया. नाथ महाराजांची वंश परंपरा 4 परंपरेमध्ये आहे. म्हणजे हे पहा, नाथ महाराजांचे वडील सूर्यनारायण, सूर्यनारायणांचे वडील चक्रपाणी आणि चक्रपाणींचे वडील भानुदास. ही 4 प्रकारचे आहेत. मी विचारत असतोय, लक्ष देत चला. नाथ महाराजांचे वडील कोण? पुन्हा एकदा सांगतो, नाथ महाराजांचे वडील सूर्यनारायण, सूर्यनारायणांचे वडील चक्रपाणी आणि चक्रपाणींचे वडील भानुदास. हा, आता सांगा, नाथ महाराजांचे वडील कोण? सूर्यनारायण. त्यांचे वडील कोण? चक्रपाणी. आणि त्यांचे वडील कोण? भानुदास. उलट विचारलं तरी आलं पाहिजे.